प्रेक्षक नमस्कार. मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलं घवघवीत यश मिळालं असं म्हणत असताना महायुती सुद्धा चांगल्या प्रकारे या निवडणुकीमध्ये यश मिळवलेलं आहे. अजितदादा यांच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते, सहकाराचे गाडे अभ्यासक शिवाजीराव नलावडे साहेब आपल्या सोबत आहेत. राज्यामध्ये महायुतीला चांगलं घवघवीत यश मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगली सीटे मिळाली, परंतु जुन्नर तालुका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी या ठिकाणी अपयश आलं. नेमकं काय घडलं, कुठं बिघडलं किंवा गणितं कुठं फसली? 3,333 कोटी रुपयाचा निधी, 3,330 कोटी रुपयांचा निधी जर जुन्नर तालुक्यामध्ये आमदार अतुल बेनके यांनी आणला असं म्हणतायत. कदाचित ते खरं पण असेल. असं असतानाही राज्य सरकारने मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना राबवली. एवढं सगळं असतानाही अतुल बेनके यांना 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर अतुल बेनके 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले. काय घडलं असेल हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. अतुल बेनके हे आपले चांगले मित्र आहेत. निवडून आलेले विद्यमान आमदार शरदत्त सोनवणे तर आमदारच झालेले आहेत, तेही चांगले मित्र आहेत. सत्यशील दादा असतील, आशाताई असतील, देवराम लांडे असतील किंवा सगळे 11 उमेदवार आहेत, हे सगळे आपले चांगले मित्र आहेत. आपल्याला कोणाला दुखवायचं नाही, परंतु समजून घेण्याचा प्रयत्न तर आहेच आहे. काय घडलं असेल आणि भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची या तालुक्यामधली रणनीती कशी असेल? नलावडे साहेब नमस्कार. नमस्ते साहेब, आता विधानसभेच्या निवडणुका यशस्वी पार पडल्या. राज्य सरकारने ही निवडणूक सक्सेस होण्यासाठी ज्या ज्या काही आयडियाज वापरल्या त्याचा फायदा या महायुती सरकारला निश्चित झाला. मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना फसवी आहे अशा प्रकारची टीका महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी केली. नंतर त्यांच्या लक्षात असं आलं की बाबा रे, असं आपण जर केलं तर आपल्याला अपयश येईल. त्यांनी योजनेचं नाव बदललं. दर महिन्याला 3,000 रुपये महिलांना आम्ही देऊ अशी घोषणा केली. दुर्दैवाने त्यांना अपयश आलं. EVM मशीनमुळं हे सगळं घडलं अशी टीका होते. आपण एक जाणकार आहात, ह्या सगळ्या राज्याच्या निकालाकडे कसं पाहता? झालेली विधानसभा निवडणूक ही पूर्ण मेरिटवर निवडणूक झाली आणि आतापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला जे मिळालं नाही ते काम महायुतीच्या सरकारने केलं. आणि केवळ लाडकी बहीण ही योजना याला कारणीभूत असू शकत नाही, परंतु महायुतीच्या सरकारने जे काम केलं, अनेक गोष्टी आहेत जे संपूर्ण राज्याला माहिती आहे. आणि हे करत असताना राज्याचे जवळजवळ 9 कोटी मतदारांना हे समजलं की स्वातंत्र्यानंतरच्या पहिली ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणींना, भावांना अनेक योजनांमार्फत थेट खात्यामध्ये पैसे वर्ग केले. आणि थेट खात्यामध्ये वर्ग करणारं सरकार आणि लोकांच्या हिताचा विचार करणारं सरकार हे अत्यंत अचूक आणि लोकहितार्थ काम केल्यामुळे या सरकारला राज्यामध्ये अपेक्षापेक्षा जास्त मिळालं, जास्त बहुमत मिळालं. त्याच्यामुळे ह्या कारणामुळे आम्ही हरलो वगैरे ह्या बोलण्यामध्ये मला काही अर्थ वाटत नाही. हे काम केलेलं ना लोकांनी मतदान केलं, हेच याच्या पाठीमागची भूमिका आहे. नलावडे साहेब, मला माफ करा, पण आपण जनरली असं नेहमी म्हणतो धूर निघतो म्हणजे त्याच्या खाली आग आहे. लोकसभेच्या निवडणूक काही दिवसांपूर्वीच, काही महिन्यांपूर्वी अगोदर झाल्या. महायुती सपशेल अपयश ठरली. मोदी साहेबांना 400 जागा मिळू शकल्या नाही. काही दिवसामध्येच एवढं महायुतीला घवघवीत यश मिळू शकतं. चर्चा अशी पण होते की ह्या ज्या मशिनरी आणल्या, EVM मशिनरी ह्या गुजरातमधून आणल्या, त्याचं काही सेटिंग करता येतं. जे महायुतीमध्ये यापूर्वी मंत्रिमंडळात सहभागी होते अशी लोक सुद्धा म्हणतात की EVM मशीन हॅक करता येऊ शकतं. लोकसभेला पूर्ण देशामध्ये अशीच चर्चा होती की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आता NDAचं सरकार येणार नाही आणि फार दारुण पराभव वगैरे स्वीकारावा लागेल. परंतु ती तसं घडलं नाही आणि फार सहजतेने नाही पण चांगली लढाई जिंकली गेली आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार देशात आलं. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने निवडणुका महायुतीने लढावायला पाहिजे होत्या
त्या पद्धतीने लढल्या गेल्या नाही आणि ती चूक त्यांच्या लक्षात आल्यानंतर जे जनतेला द्यायला हवं होतं आणि सरकारने केलेल्या कामकाजाची माहिती जनतेपर्यंत पोचवण्यामध्ये ह्या विधानसभेच्या निवडणुकीप्रती सरकारला पूर्ण यश मिळालं आणि कागदोपत्री नाही तर राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री हे लोकांच्या दरवाजात जाऊन त्यांनी आपण केलेली लोकायुक्त कामं ही जनतेला समजावून सांगितली आणि त्याच्यामुळेच हे केवळ बहुमत मिळालं. आता राहिला प्रश्न, लोक असं म्हणतात की अनेक प्रयोग करून दाखवतात, हे असं बटन दाबलं आणि मत दुसऱ्याला गेलं, हे सगळं खोटं आहे. आणि आपण पाहिलं असेल की मला वाटतं काही वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने सुद्धा की ज्यांना याच्या संदर्भात मी एक्सपेरिमेंट करतोय आम्ही की तुम्ही हे मतदान आहे EVM मुळे असं होतं तसं होतं, कुणी पुढं आलेलं नाही. आणि आता आपल्याला माहिती पडेल की अनेक लोकांनी EVMच्या बद्दल या ठिकाणी पैसे भरलेले आहेत. एवढ्या या विधानसभेमध्ये एवढ्या मतदारांचा बूथचं हे व्हायला पाहिजे, चौकशी व्हायला पाहिजे. आपल्याला आता सत्य बाहेर पडेल की नेमकं काय. EVM वगैरे हा प्रकार जो आहे हा पूर्ण हास्यास्पद आहे. काल परवा काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं हे सगळं चूक आहे, म्हणजे त्यांच्यात मतांतर आहे. त्यांच्यात मतांतर असो नसो पण EVM मुळे हे झालं हे म्हणणं हा बालिशपणा आहे असं माझं मत आहे. टोटल बालिशपणा आहे. आता राज्यामध्ये महायुतीची सत्ता आलेली आहे. मुख्यमंत्री पदावरनं त्यांच्यामध्ये असं आपण म्हणणार नाही बाबा असं काही द्वंद्व चालू आहे किंवा रस्सीखेच सुरू आहे. भाजपची जास्त सीटं आलेली आहेत. याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होणार हे सांगायसाठी आता भविष्य करायची गरज राहिलेली नाही. पण सामान्य माणसांची पसंती जी मिळते ती एकनाथजी शिंदे यांना मिळते. सध्या आपण पाहतोय त्यांच्यामध्ये जे काही सध्या चालू आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली, ते शेतावर गेले, आता आज ते पुन्हा मुंबईला येणार आहेत. परंतु कुठंतरी जरा पदांसाठी किंवा मुख्यपदासाठी रस्सीखेच सुरू आहे का आणि याच्यामध्ये अजित पवारांना काही हाती लागू शकतं का? पहिली गोष्ट म्हणजे महायुतीच्या तिन्ही पक्षांचं अभिनंदन आपण अख्ख्या देशाने करायला पाहिजे, केवळ राज्याने नाही, तुम्ही मी नाही. कारण एक लोकशाहीची प्रक्रिया संपल्यानंतर एवढं बहुमत असताना देखील भारतीय जनता पक्ष हा फार पुढे येऊन आपल्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी पुढे करून घाई करत नाही. याचा अर्थ एवढं मोठं सामंजस्य जे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी युती म्हणून दाखवलेलं आहे. वास्तविक अशी परिस्थिती असल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हे झालं असतं, पण ते त्यांनी केलं नाही. पूर्ण डेमोक्रॅटिक प्रोसेस फॉलो करून हे भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे साहेबांची यांना पूर्ण विश्वासात घेऊन ते हा प्रश्न जो आहे, जो सो कॉल्ड म्हणे मतभेदामुळे यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे वगैरे वगैरे याच्यासाठी चाललाय, हे सर्व ही चर्चा आहे, टेबल बंद रूम मधली चर्चा आहे, ही फॅक्ट नाही. दुसरी गोष्ट, शिंदे साहेबांबद्दल जे मत आहे पूर्ण राज्यातील लोकांचं, ते मत चांगलं नाही असायचं कारणच नाही. चांगलं आहेच. त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली, हे महायुतीचं काम आहे. नेतृत्व त्यांनी परफेक्ट केलं. ते गावागावात जाऊन पोचले आणि कप्तानने कप्तानचं काम बरोबर केलं. पण एकदा निवडणुका झाल्या तर जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांच्या मतावर सरकारची निवड होते. त्यामुळे लोक काय म्हणतात वगैरे हा थोडा भावनेचा प्रश्न आहे. परंतु मला वाटतं की स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा जो महाराष्ट्राचा उद्याची 5 वर्ष होणार आहे ही लोकांच्या कल्याणासाठीच असतील. कारण अजितदादा पवार साहेब माझ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांना शेतकरी सहकार आणि काम करण्याची जी त्यांची भावना आहे शिंदे साहेबांची आहे. आणि फडणवीस सारखा जाणता माणूस आज एवढी मोठ त्यांनी बांधून स्वतःची मुख्यमंत्री पदाची संधी मागच्या वेळेला शिंदे साहेबांना देऊन त्यांनी जे काम केलं त्याला तोडच नाही. आणि महाराष्ट्राला उद्या फार चांगलं भवितव्य आहे. या 12-13 कोटी महाराष्ट्रातील जनतेचा निश्चितपणे आणलेलं सरकार ही आमची चूक झाली नाही, ही आमच्या हितार्थ झालेली आहे असा प्रत्येकाला गर्व वाटेल. अशा प्रकारचं सरकार आता या ठिकाणी कामाला येणार आहे. तुमच्या जुन्या पक्षाचे नेते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख आदरणीय पवार साहेब
असं म्हणतात तेल लावलेला पहिलवान आहे आणि सत्तेशिवाय ते असं राहू शकत नाहीत. मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी वेगवेगळे प्रयोग करायचा प्रयत्न केला. एकदा भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने महाविकास आघाडीला ह्या निवडणुकीमध्ये यश आलं नाही. काका पुतणे विभक्त झाले. भविष्य काळामध्ये दोघे एकत्र येऊ शकतात का? पवार साहेबांच्या मनामध्ये सध्या काय चालू असेल, एक अंदाज? पवार साहेब हे देशाचे नेते, महाराष्ट्रात 100% नेते आणि याच्यामध्ये दुमत असण्याचं कारणच नाही. आणि मी स्वतः त्याच साहेबाचा मी ओरिजिनल कार्यकर्ता आहे. आणि आम्ही सर्व, दादा असतील, आणखी जे नेते आहेत, भुजबळ साहेब असतील, त्या ठिकाणी आमचे तटकरे साहेब असतील, ही सगळी मंडळी, दिलीप वळसे पाटील असतील, हे राज्यातले सर्व नेते हे साहेबाचेच कार्यकर्ते आहेत. आणि साहेबांच्या विषयी निवडणूक आणि साहेब असा जर प्रत्येक वेळेला आपण विषय घेतला तर मतांतर होईल. साहेब ते साहेब आहेत. परंतु साहेबांनी एकदा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची जी भूमिका स्वीकारली होती आणि चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मी स्वतः त्याला विटनेस आहे त्या याच्यामध्ये, आणि त्यावेळेला देऊ केलेला राजीनामा आणि त्या पदावर त्या ठिकाणी तरुणाला जर संधी दिली असती तर मला वाटतं या राज्यामध्ये आता वेगळं चित्र दिसलं असतं. आणि आजही महाराष्ट्र बोलतो. दादांचं वय बघता आणि दादाच ह्या राज्याला एक चांगली भूमिका देऊ शकतात, चांगलं काम करू शकतात, कामाचा उरक करण्याची पद्धत आहे. आणि सगळे लोक बोलतात की दादा दिलेला शब्द हे पुरा करतात. दादा ज्यांना नाही म्हणायचं ते नाही म्हणतात. आणि प्रत्येक वेळेला कामात दिसलेला माणूस आपल्याला दिसेल, स्पष्ट वक्ता. मग त्याच्यामुळे आपलं थोडं नुकसान झालं तरी मागे पुढे ते बघत नाही. अशा प्रकारचा हर हुन्नरी नेता ह्या पक्षाला लाभलेला आहे. त्याच्यामुळे साहेबांनी त्यांच्याबद्दल किंवा त्यांनी साहेबांबद्दल हा विषय आता संपलेला आहे. आणि ज्या वेळेला आज 10वर संख्या येणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा याचं वाईट वाटतंय. आणि साहेबांनी ही भूमिका त्याच वेळी जर केली असती तर आज महाराष्ट्रामध्ये जे चित्र दिसतं त्याच्याहून वेगळं चित्र दिसलं असतं. परंतु नियतीच्या मनात नव्हतं. आणि दादा उद्याचे मुख्यमंत्री व्हावे, उद्या व्हावे, परवा व्हावे, तेरवा व्हावे, आता व्हावे, ही जी कार्यकर्त्यांची राज्यातल्या तरुण कार्यकर्त्याची भूमिका आहे त्याच्यावर दादा बिलकुल त्याच्यावर असं बहीर राहिलेले नाहीत की मिळाला पाहिजे. त्यांनी बघा त्याच्या भूमिकेमध्ये तुम्हाला आमच्या पक्षातले कुठलाही नेता आणि कार्यकर्ता तुम्हाला आतताईपणा केलेला कुठे दिसणार नाही. दादाने सुद्धा नाही, स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. लढाई आपण जिंकलेली आहे. आता लोकांसाठी काम करायला पाहिजे. नोव्हेंबरमध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता जो आहे 1,500 रुपयाचा, ते सुद्धा मला वाटतं आता द्यायला सुरुवात झालेली आहे. सरकारने देऊ केलेला मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना निश्चितपणे कायम राहील. आणि राज्यासाठी हे आश्वासक काम आहे. आणि मला पूर्ण वाटतंय की हे सरकार अत्यंत चांगलं आणि चांगलं काम करेल. मूळ प्रश्न तसा शिल्लक राहिला, काका पुतणे भविष्य काळात एकत्र होऊ शकतात का? कारण सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर सगळेच आमदार सोबत राहतील असं पण नाही. पवार साहेब असा काही प्रयोग करतील का? पवार साहेब किंवा अजितदादा साहेब, पवार साहेब काय करतील याचं उत्तर मला नाही सांगता येणार. साहेब साहेब आहे, अजितदादा दादा आहेत. त्यांनी भविष्यात काय करायचं याचं मी भविष्य सांगणं बरोबर नाही होणार. पवार साहेब आहेत, ते आपल्या मतदारसंघात आले, त्यांनी सभा घेतल्या. बाजूच्या मतदारसंघामध्ये गेले, त्यांनी सभा घेतल्या. त्यांचे शिष्य दिलीप वळसे पाटील त्यांना सोडून गेल्याचं त्यांना प्रचंड दुःख झालं. पवार साहेब असं म्हणाले दिलीप वळसे पाटलांना, पाडा पाडा पाडा. एवढा मोठा नेता अशा प्रकारे बोलतो, लोकांनी त्याचा अर्थ उलटा घ्यायचा का? किंवा साहेबांनी जे वक्तव्य केलं कसं पाहता, त्यांना न दुखवता? मी पाहिलेले जे साहेब आहेत, मी 1985 मध्ये मला त्यांनी संधी दिली. मी पाहिलेले साहेब आहेत. त्याच्या अगोदर मी पाहिलेले जे साहेब आहे ते ह्या टोकाची भूमिका राजकारणात त्यांनी कधीही घेतलेली नाही. त्यांना कोणाला पाडायचं असेल तर त्याला पाडा सांगण्याची पद्धत वेगळी होती. पण यावेळेला ते कसं काय झालं मलाही समजत नाही. वास्तविक एवढा मोठा नेता आपल्या कार्यकर्त्याला पाडा सांगण्याची गरज नाही. जर त्या दिलीपरावांनी काही चुकीचं काम केलं असेल तर त्यांनी भाषणासाठी आले होते, सभेसाठी. त्यांनी त्यांच्यात विचार त्यांनी मांडले होते. हे पाडाबिडा बोलण्याची आवश्यकता नव्हती असं माझंही मत आहे. आज
आता आपण जुन्नर तालुक्याकडे येऊ. जुन्नर तालुक्यामध्ये माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांची कारकीर्द सुद्धा चांगली झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी. अतुल बेनके आमदार असताना काही काळ कोरोना होता. त्याच्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांनी आपल्या तालुक्यासाठी 3,330 कोटी रुपयाचा निधी दिला. अतुल बेनके सुरुवातीला 6 महिने गप्प राहिले. नंतर निवडणूक लागल्यावर शरद पवारांक जाऊ का, इकडे राहू का, तिकडे जाऊ का, इकडे जाऊ, काही शिष्टमंडळ पवार साहेबांना भेटायला गेली. अमोल कोल्हेंनी त्यांना घेण्यास विरोध दर्शवला आणि नंतर मात्र ते अजित पवारांच्या सोबत राहिले. निवडणुकीमध्ये चांगलं वातावरण असतानाही आमदार अतुल बेनके यांना अपयश आलं. काय घडलं असेल, कुठं गणित बिघडलं? आमदार अतुल शेठ बेनके हे पडण्याचं कारण नव्हतं. आणि जे आपणच सांगितलं की जो योद्धा असतो ना त्याने मी जिंकणार असंच वर्तन करायचं असतं. एकदा पवार साहेबांना सोडल्यानंतर, अजितदादा पवार साहेबांच्या पक्षामध्ये आल्यानंतर ज्या वेळेला आपली भूमिका चलबिचल होते, मला वाटतं ती भूमिका ने त्यांना प्रत्येक वेळेला आपल्या वैचारिक भूमीपासून 2 मतं व्यक्त करायला त्यांना भाग पाडलेला आहे. आणि प्रत्येक वेळा नरोवरा कोणत्या मी स्वतः त्यांना अनेक वेळा बोललो हे असं हे बरोबर नाही वगैरे. ते बोलले नाही आपण बरोबरच आहोत, तसं काही नाही. परंतु ज्या वेळेला आपण सार्वजनिक जीवनात येतो त्यावेळेला आपलं वैयक्तिक लाईफ राहत नाही. लोक काय म्हणतात त्याच्यावरच तुम्ही वागलं पाहिजे. ते तसं दुर्दैवाने झालं नाही. नाहीतर 3-3.5 कोटी रुपयाचा निधी हा लोकांपर्यंत आपण आणलेले पैसे गावागावात, मी माझ्या गावात त्यांनी एवढी मदत केलेली आहे, कुणी मदत केली नाही. ज्यांनी मदत केली अतुल शेठने त्यांना 3 नंबरची गावात मतं, आणि ज्यांनी काहीच केलं नाही ते 2 नंबरला वगैरे. हे सर्व जे आहे की मला वाटतं आम्ही कुठेतरी कमी पडलेलो आहे. आणि राजकारणामध्ये असं चालत नाही की स्वतःहून लोक फार दखल घेतील. तो जमाना राहिलेलाच नाही आता. तुम्ही आणलेले काम, केलेलं काम, तुम्ही आणलेले पैसे, लोकांसाठी केलेलं काम याची सांगड तुम्हाला घालता आली पाहिजे. आणि राजकारणात आता काय तसा पिरियड तुम्हाला माहिती, तसा मेरिटवर काहीच राहिलेलं नाही. कोण काय करतो निवडणुकीमध्ये, कशी भूमिका मांडतो, कसं मतदारांना भेटतो, कुठल्या विविध प्रकारच्या संघटनांना भेटतो, काय बोलतो, हा कुरघुडी तर करत नाही वगैरे ना, अशा प्रकारचं सर्व. आणि ज्यांच्या मार्फत करायचं त्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता असते. आणि ह्या बऱ्याच गोष्टींमध्ये लॅक्युना मला दिसला, ह्याच्यामध्ये दिसला. आणि आता मी त्या पक्षाचा आहे. अतुल शेठ हे माझ्या पक्षाचे आमदार होते, आता ते माजी आमदार झाले. परंतु त्यांनी आता या संदर्भामध्ये वल्लभ शेठ त्यांचे वडील माझे मित्र, आम्ही 1985 साली त्यांनी जुन्नरला लढली, मी मुंबईला विधानसभा लढली. आम्ही एकाच वेळेला राजकारणामध्ये याच्यामध्ये येण्याचा आमचा जो निर्णय होता, आम्ही दोघे, त्यांना तेव्हापासून यश मिळालं, मला नाही मिळवता आलं. हे जरी खरं असलं, तुम्हाला लढायला पाहिजे. आणि लढाई ही लोकांसाठी असायला पाहिजे. आम्ही ज्यावेळेला लढतो ना त्यावेळेला लोकांना वाटलं पाहिजे की हा माझ्यासाठी लढतोय आणि यांचा हेतू शुद्ध आहे. आणि तो हेतू पुन्हा पुन्हा सिद्ध करायला पाहिजे आणि लोकांसाठीच लढायला पाहिजे. आणि ते अतुल शेठने भविष्यातही करावं हे माझं स्पष्ट मत आहे. आता आपण निकाल पाहिला, शरददादा सोनवणे 6,664 मतांनी विजयी झाले. सत्यशील शेरकर काँग्रेस पक्ष सोडून ऐनवेळी शरद पवारांच्या पक्षामध्ये आले, त्यांना 2 नंबरची मतं मिळाली. कसं पाहता शरददादांच्या विजयाकडे आणि सत्यशील शेरकर पवारसाहेबांच्या पक्षामध्ये येऊन 2 नंबरची मतं मिळवली? शरददादांच्या बाबतीमध्ये शरददादा रोज निवडणूक लढवत होते. गेल्या 5 वर्षामध्ये ते जेव्हापासून हरले तेव्हापासून ते निवडणुकीचं काम करत होते. सत्यशील जे होते ते कारखान्याचं रोज काम करत होते, ते लोकांसाठी काम करत नव्हते. आणि अतुल शेठ सत्तेवर असताना लोकांसाठी कामं केले असताना त्यांनी जी भूमिका ठामपणे मांडायला पाहिजे होती. आणि कार्यकर्ता, आमचेच कार्यकर्ते बोला, मी विचारलो, गावाला आलो किंवा कोण भेटले कार्यक्रमाला, अरे काय चालले अतुल शेठ, आता काय चालले, काही सांगता येत नाही बाबा. हे जे आहे वाक्य आपल्यासह जे लोक आतापर्यंत प्रामाणिक आहेत, उद्या पण राहतील, कालच्या निवडणुकीत त्यांनी काम केलं, त्यांना सुद्धा अतुल शेठची ती भूमिका
त्यांना ते भाग पडलं अतुल शेठना, ते सगळं वातावरण इकडे की तिकडे, नंतर नेत्याला भेटलं, नाही भेटलं तर काय होईल वगैरे, असं थोडं हे झाल्यामुळे. नाहीतर अतुल शेठ, मी आजही सांगतो, त्यांचं हरणं हे तालुक्यासाठी चांगलं झालं नाही. आणि त्यांनी एवढं काम, आणि खूप आहे, तरुण आहे तो अजून, आणि अशा तरुणाला, आणि त्याला उलट आता संधी आहे अतुल शेठला. कशी संधी आहे? सुधारण्याची, बिलकुल बदलण्याची. आपल्या काय चुका झाल्या, हे झाल्या, आणि आता तर लढायला संधी आहे. आता काय नाही, ते एक माजी आमदार आणि एका ज्येष्ठ नेत्याचा मुलगा म्हणून, आणि बेनके हे नाव ह्या तालुक्याला अत्यंत प्रिय असं आहे, ब्रँड आहे, 100% ब्रँड आहे. मला चांगलं वाटतं, एवढा मोठा ब्रँड तालुक्यामध्ये कोणालाच मिळाला नाही, तो बेनके ह्या नावाला मिळालेला आहे. त्यांनी इथून पुढची या तालुक्यातली सगळी आव्हानं ही जनतेच्या हितासाठी पेरली पाहिजे, आणि ताकदीने आपल्या पक्षाला, महायुतीतल्या पक्षाला, महायुतीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनतेच्या हितासाठी त्यांनी काम करायला पाहिजे, हे माझं मत आहे. आपण राज्यामध्ये पाहिलं, अनेक ठिकाणी एकाच नावाचे साम्य उमेदवार उभे करून मतं खाण्याचा प्रयत्न झाला. आपल्या तालुक्यामध्ये पण 2 शरद सोनवणे बाजूच्या तालुक्यात इथे आणून त्यांना उभं केलं गेलं. शरददादा सोनवणे यांच्यावर कमरेखालचे काही वार झाले, काही अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले. म्हणजे तालुक्याची संस्कृती कुठंतरी बिघडवण्याचा प्रयत्न झाला, किंवा तुम्ही कसं पाहता? अलीकडच्या आपल्याच तालुक्यात नाही, अलीकडच्या संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये, आताच नाही, याच्या अगोदरच्या लोकसभेला सहकारी संस्थांच्या इथून 20-25 वर्षाचा काळ मी बघतोय. निवडणूक ज्यांनी जिंकता येईल, ज्या कारणास्तव, ते सगळ्या रीती लोक अडॉप्ट करायला लागले. आताच्या निवडणुकीमध्ये ह्याच नाही, या राज्यामध्ये जर आपण चेक केलं, अनेक विधानसभेमध्ये अनेक उमेदवारांनी डमी उमेदवार टाकलेले आहेत, आणि त्यातलाच हा प्रकार ज्यांनी केलेला असेल, मला माहित नाही कोणी केला, कुठला व्हिडिओ आहे त्या संदर्भात मला माहिती नाही. आता लोकांनी त्या बोलण्यामध्ये हे होतं ते होतं, त्याला बोलण्याला काही अर्थ नाही. रात गई बात गई, निवडणूक झाली, जिंकले, त्यांना तालुक्याने त्यांना सहकार्य करायला पाहिजे, शरददादांना, आणि शरददादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा आपला आमदार म्हणून त्यांना अतुल शेठ सहित सगळ्यांनी मदत करायला पाहिजे. आणि तालुक्यामध्ये जी आव्हानं आहे लोकांच्या इंटरेस्टमध्ये, या सगळ्यांनी एकत्र येऊन हे आव्हान स्वीकारायला पाहिजे. माझा स्टँड तो आहे कायम. नरवडे साहेब, तुम्ही आता सहकाराचे ज्येष्ठ अभ्यासक आहात. अतुल बेनके यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला. त्या मेळाव्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की विघ्नर कारखान्याची निवडणूक आपल्याला लढायची आहे पूर्ण ताकदीनं. आमदार अतुल बेनके यांनी विघ्नर कारखान्याची निवडणूक लढवावी का, म्हणजे पॅनल उभं करावं का? आणि सत्यशील शेरकरांनी कारखाना चांगला चालवला असताना मागच्या निवडणुकीला शेरकरांची मदत घेऊन ते आमदार झाले. यावेळेला ठीक आहे, दोघं विभक्त झाले, हे वेगळ्या पक्षात उभे राहिले, ते वेगळ्या पक्षात उभे राहिले. काय कसं पाहता तुम्ही, विघ्नरची निवडणूक बिनविरोध व्हावी का सत्यशील शेरकर आणि अतुल बेनके वेगवेगळे लढताना पाहायला दिसतील? नाही, तुमची कुठली, आपला जो लोकप्रतिनिधी कायदा आहे, पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट, याच्या कायद्याअंतर्गत जेवढ्या निवडणुका होतात या देशामध्ये, मग ती ग्रामपंचायत असो, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा, या जेवढ्या निवडणुका होतात, या निवडणुकीमध्ये जर तुम्हाला लोकांचं काहीतरी करण्याची माझी जबाबदारी आहे, मी सुद्धा योगदान करायला पाहिजे, असं जर वाटत असेल तर अतुल शेठ बेनके यांनी कारखान्याची निवडणूक लढवायला पाहिजे. असं जे त्यांनी जाहीर केलेलं आहे, ती भूमिका त्यांची योग्य आहे असं माझं मत आहे. कारण ते बरोबर आहे की नाही, ते का बोलले, असे बोलले, मला माहीत नाही. परंतु आम्ही फार पूर्वीपासून सांगतोय की बाजूच्या कारखान्यामध्ये काय भाव दिला जातो, ह्या कारखान्याला काय भाव दिला जातो, बाजूच्या कारखान्यामध्ये झालेले एक्सपेंडिचर जे आहे त्या एक्सपेंडरची तुलना आणि इथली तुलना, तिथलं व्यवस्थापन. आमच्या पक्षाच्या अध्यक्षांचा जो कारखाना आहे दादांचा, त्यांनी 87च्या दरम्यान भाव दिला, मग तो भाव विघ्नरला काय नाही वगैरे, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि जर हे अतुल शेठ यांना जर अयोग्य वाटत असेल तर त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे, 100% लढवायला पाहिजे. आणि ज्या कारण लढवायला कशासाठी पाहिजे, लोकांना भाव मिळाला पाहिजे, कारखाना प्रॉफिटमध्ये यायला पाहिजे.
कारखान्यावरचं कर्ज एक दिवस तुम्ही कर्ज हे शून्य ठेवायला पाहिजे. तुमचा मास्टर प्लॅन तुमच्याकडे असायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही काम करायला पाहिजे. म्हणून जर त्यांनी ही भूमिका स्वीकारली असेल, माझ्यासारख्याचा तर 100% याला पाठिंबा आहे. नरोडे साहेब, माफ करा, आता प्रश्न तर होणारच आहे. यापूर्वीही विघ्नर कारखान्याची निवडणूक लढवण्याचा तुम्ही सगळ्या मंडळींनी प्रयत्न केला. प्रत्येक वेळेस मतदान वाढलं परंतु यश आलं नाही. कारखान्याचा काही अभ्यास नसताना अतुल शेठ बेनके यांनी एवढं धाडस दाखवावं का, आणि कशा प्रकारे यश मिळेल तुम्ही तुमच्या चष्म्यातनं कसं पाहता? तुम्ही एक सहकार्याचे गाडे अभ्यासक पण आहात. हे निवडणुकीमध्ये मी कोऑपरेटिव्ह मधला आहे कार्यकर्ता. निवडणुकीमध्ये तुम्हाला काम करायला पाहिजे त्या लोकांसाठी. तुम्ही काम करू शकता की नाही याचं उत्तर होय असं आहे. कारखाना बाबांकडे होता, शेठ बाबा, नंतर त्यांच्या आपल्या बंधूंकडे आला, सोपान शेठकडे आला, नंतर सोपान शेठ नसताना मग आता त्यांच्या चिरंजीवांकडे आला, सत्यशील शेठकडे आला. आणि ते काम करत असताना मी करू शकतो की नाही हे अतुल शेठने ठरवायला पाहिजे. आता मी पाहिलेलं आहे. आता बाबा असताना, शेठ बाबा असताना एक आपले MD होते, बोरकर नाव साहेब, राजाराम बोरकर. त्यांच्याशिवाय कारखान्याचं कोणालाच काय माहिती नव्हतं, कोणालाही काय माहिती नव्हतं. जर एक MD हा कारखाना या तालुक्याने, दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्यांनी उभा केलेला कारखाना MDच्या माध्यमातून चालतो, तर अतुल शेठना समजा फार नॉलेज नसेल, कारण ते ह्या क्षेत्रामध्ये नव्हते. बोरकरांना सहकार्याचं कारखान्याचा अनुभव होता. त्यांना अनुभव, यांना आहे ना, यांना पण अनुभव आहे ना. यांचे वडील त्या मुशीमधून गेलेले आहे, वडील त्या ठिकाणी होते. एक दूध संस्था काढली होती, लोकांचे पैसे कोर्टात जाऊन मिळवावे लागले. नाही, तुम्ही दूध डेअरी आणि हा विषय का गेला, आपण त्या विषयावर आता मला फार डिटेल माहिती नाही आणि तो विषय आता नाही. प्रश्न सहज नाही, तो विषय नाही, मला काही माहिती पण नाही त्याची. पण तुम्हाला हा कारखाना, मला एकच माहिती आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे भाव बाजूला 200-250 रुपये भाव तुम्ही का देता कमी? मी देईल हे सांगण्या एवढा अभ्यास तर अतुल शेठचा नक्कीच आहे. आमच्या नवीन आलेल्या आमदाराचा असणार, बुचकेताईचा असणार, आमच्या महायुती सरकारचा असणार. पैसे पाहिजे ना शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांचे प्रश्न काय झालं मला सांगा. कारखान्याने काय काम केलं? कारखान्याने हॉस्पिटल काढण्याची भूमिका उभी केली होती, बरोबर आहे. कुठे काय झालं इथे? आज एवढा मोठा कारखाना, आज किती 40-42 वर्ष झाली असते. 40-42 वर्षामध्ये अजूनही आम्ही मोठ्या कर्जामध्ये आहोत. अजूनही आमच्या मागून आलेला बाजूचा भीमाशंकर आज काय परिस्थिती आहे? आज त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या पूर्ण स्वतःच्या पायावर उभा राहिलेला, पूर्णपणे त्या ठिकाणी पाणी नसताना पाणी आणून दिलं कारखान्याने. दिलीप वळसे पाटील साहेब, दादांनी काम केलं, पवार साहेबांनी काम केलं, सगळ्यांनी काम केलं या क्षेत्रामध्ये. तर आमच्या सत्यशीलनं सुद्धा आम्ही आतापर्यंत मी सांगितलं, आम्हाला सांगा काय मदत पाहिजे ती. पण नंतर लक्षात आलं की शिकून घेण्याची कोणाची तयारी नाही इथे. काय केलं पाहिजे बाबा? आता केवळ त्या साखरेचे 70 का 75 किती देतात ते, काय ते 70 किलो वगैरे. आपण किती दिवस लोकांना असं साखर फिकर, आणि मग ते काहीतरी 10-15 रुपये एका किलोला कन्सेशन देणं, आणि या ग्रामीण भागातल्या लोकांना त्या 15 रुपयावर भुलवणं वगैरे, असं नाही चालणार. अतुल शेठ शिकलेले आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. या सगळ्या तरुणांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, आणि पाहिजे तर त्यांनी सत्यशील बरोबर बसून पुढाकार घ्यायला पाहिजे. लोकांना पैसे मिळाले पाहिजे. करा ना तुम्ही एकत्र. सत्यशील आताचे चेअरमन आहे, त्यांनी बसावं. हे तरुण आता आमदार आहेत, हे माजी आहेत, त्या बुचकेताईंना बरोबर घ्या. खासदार माजी आहेत, आजी खासदार आहेत. तुम्ही 7-8 लोक या, एकत्र बसा, पॅनल बनवा. आणि पॅनल बनवताना आम्ही पुढच्या वेळेला आम्ही शेतकऱ्यांना हा एवढा दर देणार. आम्ही राज्यामध्ये भले 1 नंबर नाही केला, पण तोडीस तोड आम्ही काम करणार. आणि आम्ही आतापर्यंत आम्ही कर्ज कसं कमी करणार, कसं नील करणार. नंतर शेतकऱ्याने एकदा ऊस टाकल्यानंतर जो कायदा आहे शुगर कंट्रोल ऍक्ट,
तुम्ही एक रकमे पैसे दिले पाहिजे. त्या कायद्याचा आम्ही सन्मान करणार आणि ते मग दादा आणि शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी त्यांचा एकत्रित पाठिंबा घ्या. तुम्ही सगळं पवार साहेबांचा पाठिंबा घ्या आणि सांगा की विग्नरमध्ये आम्ही असं करतो. असं झालं तर आमच्यासारखे कार्यकर्ते आम्हाला आनंदच होणार आहे. मी शेतकरी आहे, माझा ऊस आहे माझ्या शेतामध्ये, माझे किती पैसे कमी मिळाले. मी जर बाजूला भीमाशंकरला दिला असता मला आतापर्यंत लाखो रुपये मला मिळाले असते. लाख रुपये मोठी गोष्ट झाली. माझी फार नाही जमीन, 1.5-2 एकर मध्ये ऊस झाला. मी वर्षानुवर्ष ऊस देतो. माझं नुकसान झालंय ना वैयक्तिक वर, पण लोकांना नुकसान झालं हे सांगायचं काम सुद्धा कोणीतरी केलं पाहिजे. ते आतापर्यंत केलेलं नाही. असं तुम्ही फक्त हे करून उभे राहिले, इथे सभा घेतली, तो आला आणि ते आला आणि हे गेले, असं नाही होणार. हे निवडणूक जिंकण्यासाठी जी लोकशाहीमध्ये आयुध आहेत त्या आयुधाचा पूर्ण वापर करण्याची महायुतीच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे, आजी माजेंची ताकद आहे. त्यांनी सत्यशील बरोबर जर चर्चा करून घेतलं तर आमच्या एकत्र पॅनल करावं की स्वतंत्र पॅनल करावं? नाही, एकत्र करावं सगळ्यांनी का. आणि नाही झाले जर सत्यशील ऐकत नसतील, नाही झाले तर या तिघांनी एकत्र करून, आणि कोण करत नसेल तर अतुल शेटने आता त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि लोकांसाठी काम करायला पाहिजे. आपल्यासोबत होते सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे साहेब. आपण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातलं चित्र काय होतं, त्याचबरोबर तालुक्यामध्ये विद्यमान आमदार यांना अपयश कशामुळे आलं, बाजूच्या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या संदर्भामध्ये पवारसाहेब जे काही बोलले ते बोलणं कितपत योग्य की अयोग्य या संदर्भातही आपण चर्चा केली. त्याचबरोबर पुण्यात विघ्नर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आहे. बाजूचे कारखाने ऊसाला चांगला बाजारभाव देतात, सत्यशील शेरकर त्या मानाने बाजारभाव कमी देतात. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन यातनं मार्ग काढायला हवा. नवे तर विद्यमान आमदार अतुल बेनके असं म्हणतायत की विघ्नरची आपण निवडणूक लढवणार आहोत. एकदा शेतकऱ्यांशी एकत्र बसून जर एक पॅनल होत असेल आणि शेतकऱ्यांना काही चांगलं देण्याचा प्रयत्न होत असेल तर तसाही प्रयत्न करायला हवा. आणि तसं होत नसेल तर अतुल बेनके तरुण आहे, होतकरू आहे, त्यांनी पुढे यावं आणि विघ्नरची निवडणूक स्वतंत्र पॅनल करून लढवावी अशा प्रकारची स्पष्ट भूमिका नलावडे साहेबांनी व्यक्त केलेली आहे. नलावडे साहेब, आपण विघ्नर टाइम्सशी मनमोकळे बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद.